मोठी बातमी बघूयात। शिवेंद्रराजेंकडून मिसिंग लिंकच्या दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करण्यात आलेली आहे। मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळलेली आहे। येथे शिवेंद्रराजे यांनी पाहणी केली आहे। पुणे मुंबई मिसिंग लिंक वरती आपण दृश्यामध्ये पाहतोय की एक दरड कोसळलेली आहे। खरं तर अनेक तास उलटून गेलेले आहे। ही दरड कोसळलेली आहे। पुणे आणि लोणावळा या परिसरात आपण पाहतोय की रात्रीपासून मुसळधार पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या पावसातच आपण पाहतोय की एक दरड कोसळलेली आहे आणि मिसिंग लिंकचा जो कॉर्नरचा भाग आहे त्या दरडीमध्ये तो देखील कोसळला आहे। पाण्याचा प्रेशर भरपूर आहे, त्यामुळे प्रशासनाला काम करताना भरपूर अडचणी देखील येत आहे आणि आपण पाहतोय की मलबा बाजूला करण्याचं काम हे युद्ध पातळीवरती सध्या हाती घेतलेलं आहे। आणि आपण दृश्यामध्ये पाहतोय की या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले देखील आलेले आहेत। ते देखील या मिसिंग लिंकची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं सर, टीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। जशी घटना घडली तत्काळ आपण या ठिकाणी आलेला आहात आणि पाहणी करतायत, काय आपली प्रथम प्रतिक्रिया काय? जर हे जे पाण्याचा प्रवाह जो आपण आता इथं बघतोय हा अचानक बदलल्यामुळं जे काही वर्ण दगड वगैरे आला आणि त्याच्यामुळे ही जो स्लॅब जो आपला वरनं जो हे आलाय हा कुठेही स्ट्रक्चरल याच्यातला स्लॅब नव्हता, तर तो थोडं वर जे शोचं काम केलेलं आहे आणि संरक्षक भिंत जी केली होती त्याच्यातलं आहे। आता हे पाणी किंवा वरनं अजून काय परिस्थिती आहे सध्या आपण बघतोय की एवढा पाऊस आहे धुक्यामुळं ऍक्च्युली वर काय हे अजून समजायला हे नाही आहे। किंवा आता एवढं आलंय, समजा पाऊस उघडला तर आपल्याला वर काही ना काही लोक बिक किंवा जे करायचे आपल्याला करता येईल, पण जोपर्यंत थोडा पाऊस कमी होत नाही, धुकं जरा कमी होत नाही, तोपर्यंत एक्झॅक्ट काय झालं, का पाणी प्रवाह जो आहे तो या बाजूला वळाला किंवा एवढं वरचा जो काही हे बघतोय पुढं वाढतंय का काय हे सुद्धा आपल्याला जरा पावसाचे झाल्याशिवाय कळणार नाही। पण आता आपण स्लॅब हलवण्याचं काम चाललंय। शक्यतो हे काम तर लवकर होऊन जाईल, हे काय फार हे नाही, पण एकच आहे की अशा एवढ्या पावसामध्ये हे या बाजूनं परत ट्रॅफिक चालू करायची का नाही, पोलीस यंत्रणा आणि NH आपले MSRDC चे लोक ती चर्चा करून ठरवतील की बाबा जर वरनं काही परत दगड वगैरे येणार नसली